नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपण काय बघतोय तर इंद्रा जो असतो ना तो निघालेला असतो, त्याला यायचं असतं. दादासाहेब मात्र इकडे थांबलेले असतात. राणी त्याची वाट बघत टेरेसवर थांबलेली असते आणि त्यांचं जे काही प्लॅनिंग चाललंय ना, घरी काय चाललंय हे सगळं त्यांना जाणून घ्यायचे. फॅक्टरी कशी विकणार आहे हे सगळं जाणून घ्यायचं त्यांची प्लॅनिंग असतो. आता नेमकं त्यांना कळवून घ्यायचं असतं की हा माणूस महाडिक आहे की दुसराच कोणीतरी आहे. आता दादासाहेब खोटा आहे याच्यावर तर सगळ्यांनाच थोडा थोडा डाऊट आलेलाच असतो. आता मात्र इकडे आबा जे आहेत ना, आबा तिकडे आता घरी मात्र खूप टेन्शनमध्ये असतात, प्रेशरमध्ये असतात. मालती मात्र आता म्हणत असते, इंद्रा तू अजिबात तिकडे जायचं नाही आहे. मी तुला सांगते ना, तुला जर कोणी बघितलं ना तिकडे खूप मोठा प्रॉब्लेम होईल. राणी तिकडे अडकली आहे ना, अजिबात तू जाऊ नको. आई येईल ती राणी वापस. आई तिकडे राणी अडकली आहे, तुला कळतंय का? तू अशी कशी बोलू शकतेस? मला जावं लागेल. आता मात्र मालती म्हणते, इंद्रा अरे पण काय करायचं ना आपण, तुमच्या पद्धतीने बघा बाबा, मला काही तू अजिबात विचारू नको. आता मात्र इंद्रा मालतीचं काहीच ऐकत नाही, सरळ तिकडून निघून जातो. इकडे आता सगळेच जेवण करत असतात. उर्मिला, रत्ना काकू सगळे असतात. इकडे विक्रांत आणि अजित दादासाहेब महाडिक येऊन आता बोलतात. उर्मिला इतकी खुश असते, काय दादासाहेब महाडिक, आज सगळा स्वयंपाक तुमच्या सुनेने बनवलाय बरं का, खुश आहात ना? आता दादासाहेब तुम्ही सांगत जा, तुम्हाला काय हवं काय नको, कुठला पदार्थ पाहिजे, मी सगळं बनवून देईल. आता मात्र तुम्ही काही मला सांगा, माझं कौतुक करा. आता मात्र दादासाहेब म्हणतात, वा वा सुनबाई, खूप भारी गोष्ट केली तुम्ही, खरंच तुमचं खूप कौतुक आहे बरं का, आम्हाला खूप आवडलं. आणि आता तुम्ही जे मगाशी केलं होतं ते पण खूप छान बनवलं होतं. त्या जयसिंग्याच्या सुनेच्या तोंडावर आता चांगलं काळं फासायची वेळ आली आहे बघा. इकडे मात्र प्रेक्षकांनो, इकडे उर्मिला खूपच खुश होते हे सगळं दादासाहेबांचं कौतुक ऐकून. आता मात्र ती जेवायला बसतात सगळे. ती म्हणते, मला तुम्हाला जेवण देताना ना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. असं आता दादासाहेब महाडिक म्हणतात, हो सांगा ना, काय झालं? उर्मिला म्हणते, हे बघा, मला तुम्हाला हे बोलायचं आहे, तुम्हाला हा जो आता विक्रांत आहे की नाही, फॅक्टरी विकणारे, तर तुम्हाला ते सगळं पटलंय का? तुमचं काय मत आहे याच्यावर सांगा ना. तुम्हाला काय वाटतं, फॅक्टरी विकावी की नाही विकावी, आपलं त्याच्यात प्रॉफिट आहे की लॉस आहे? आता मात्र दादासाहेब महाडिक म्हणतात, म्हणजे असं का बोलताय? तर ती म्हणते, अहो आपल्याला जर सोन्याचं अंडं देणारी कोंबडी भेटली आणि आपण ती कोंबडी विकली तर डायरेक्ट त्या कोंबडीला कापूनच खाल्लं तर फायदा कशा ते सांगा, अंड्यात की त्या कोंबडीला कापून खाण्यात? आता मात्र लगेच दादासाहेब म्हणतात, हो सुनबाई, अगदी बरोबर आहे तुमचं. कसं आहे ना, अंड्याचाच फायदा होईल ना, आपल्याकडे किती सोनं देणारी अंडी आहे ती म्हणजे फॅक्टरी. आता मात्र ते म्हणतात की हे बघ, अजिबात नाही विक्रांत, तू हे फॅक्टरी विकू नको, असं सगळ्यांचं आता डिसिजन असतं. तेवढ्यात खिडकीत लपलाय प्रेक्षकांनो इंद्रा. त्याला आता भास होतो विक्रांतला. विक्रांत म्हणतो, अजित कोणतरी आहे वाटते खिडकीजवळ, बघ बरं, कोणतरी मला भास झाला इकडून तिकडे गेल्याचा. आता तो खिडकीत येऊन बघतो तर त्यांना कोणीच दिसत नाही, कारण इंद्रा मात्र लगेच साईडला जाऊन लपतो आणि तो उर्मिलाला म्हणतो, तू ना आता टेन्शन घेऊ नको, अजिबात कोणी इकडे नाही आहे. अरे तू विषय बदलायसाठी खोटं बोलू नकोस, कशाला तू फालतूपणा करतोयस, कशाला फॅक्टरीचा विषय तू बदलवतोयस? इकडे मात्र ती परत फॅक्टरीविषयी बोलायला लागते. तो मात्र म्हणतो, हे बघा, फॅक्टरी तर मला विकायचीच आहे, मला काय करायचं आहे ना, ही फॅक्टरी विकायची आहे. अजित म्हणतो, मी सुद्धा फॅक्टरीत बसतो ना दादा, तुला जर कामाचा लोड जास्त होत असेल तर तू अजिबात काळजी करू नको, मी येतो मदत करायला तुला. अजित म्हणतो तर लगेच आता विक्रांत काय म्हणतो, अजिबात नाही, काही गरज नाही अजित, तसं काहीच नाही आहे, आपण नंतर बघूया. आता मात्र उर्मिला आणि विक्रांत हे रूममध्ये जातात. उर्मिला पुन्हा म्हणते, विक्रांत ती फाईल आता बघत असते. तेवढ्यात विक्रांत म्हणतो, उर्मिला काही गरज नाही आहे तुला हे सगळं करायची, काय गं कशाला जोगी सगळ्यांच्या समोर फॅक्टरी विकू नको फॅक्टरी विकू नको म्हणत असते, तुला काय गं, सगळ्यांना फुकटच कळलं ना? आता मात्र विक्रांतला काय चाललंय काय नाही सगळं राग येतो. विक्रांत बोलतो, तू फॅक्टरी विकतोय ना, तुला काही वाटलं नाही रे, असं म्हणत आता मात्र विक्रांत म्हणतो, हे बघ उर्मिला, तू शांत बस, तुला काहीच माहीत नाही याच्यामधलं, तुला किती वेळा सांगितलं या गोष्टीमध्ये इंटरफिअरन्स करू नको. आता मात्र उर्मिला असं विक्रांतने झापल्यावर गपचूप बसते. इकडे मात्र जो आता प्रेक्षकांनो घरावर राणी असते, इकडे इंद्राची वाट बघते. आता मात्र इंद्रा इकडे येतो आणि राणी खूप आश्चर्यचकित होते. आता हे दोघे जण तिकडे मस्त कॅन्डल लाईट डिनर वगैरे करतात, टेरेसवर जेवण करतात.
आता ते दोघं खूप खुश असतात मित्रांनो. मस्त इंद्राचा रोमांस आता चालू असतो. इंद्रा आता राणीच्या हाताने भरवून घेतो अन्न, मुद्दामून पाणी प्यायचं नाटक करतो. आता तिला एकदम इकडे काहीतरी छेडायचा प्रयत्न करतो आणि आता राणी मात्र त्याचे सगळे लाड पुरवते. इकडे मात्र मालती एका डायरीमध्ये काहीतरी लिहितच बसते. ती आता लिहित असताना आबा म्हणतात, काय मालती, काय लिहित आहे तुम्ही? मालती म्हणते, आहो बघा ना आता कसं आहे. आबा म्हणते, मालती काय करताय तुम्ही हे? मालती मात्र म्हणते, आता मी फक्त लिहिते, नंतर मी सगळं आता सांगणार आहे. चला तर मित्रांनो, मालिकेच्या पुढच्या येणाऱ्या भागामध्ये काय नक्की धमाका होणार आहे हे सगळं पाहणं खूप रंजकदार ठरणार आहे.